हे बघा मित्रांनो, महाराष्ट्र अर्थसंकल्प सोमवार दिनांक 10 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा घोषणा करण्यात आली आहे. 10 विभाग जे आहे त्या सर्वाधिक निधी मिळालेला जे 10 विभाग आहे त्या 10 विभागाला कोणाला किती कोटी मिळाले, किती रक्कम मिळाली याबद्दल आपण बजेटमध्ये सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथं महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प सोमवार दिनांक 10 मार्च 2025 या दिवशीचा हा GR आहे. तुम्ही बघू शकता इथं ही आजचा GR आहे, आजच्या तारखेचा म्हणजे 10 फेब्रुवारीचा. तुम्ही खाली बघू शकता कोणाला किती मिळाले. इथे तुम्ही बघू शकता, मला दाखवतो इथं खाली महिला व बाल विकास सर्वाधिक निधी मिळालेल्या 10 विभागांपैकी सगळ्यात पहिल्या नंबरला जे आले आहे महिला व बाल विकास 31,907 कोटी. 31,907 कोटी या विभागाला निधी मिळाला आहे. तुम्ही इथे बघू शकता आणखी महिला व बाल विकास विभागाला 31,907. ऊर्जा जो विभाग आहे 21,534 कोटी रुपये. सार्वजनिक बांधकाम रस्ते सार्वजनिक उपक्रम वगळून 19,079 कोटी रुपये. तुम्ही इथे बघू शकता 19,079 कोटी रुपये हे सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाले आहे. आणि तुम्ही खाली पण बघू शकता इथं कोणाकोणाला किती मिळाले खाली पण दिलेलं आहे. आणखी 7 विभाग राहिले आपले. जलसंपदा विभाग इथे बघा, जलसंपदा विभागाला इथे 15,932 कोटी मिळालेले आहे. आणि ग्रामविकास जो विभाग आहे त्याला 11,480 कोटी रुपये निधी मिळालेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि खाली इथं नगर विकास जे आहे त्याला 10,629 कोटी रुपये निधी मिळालेला आहे. कृषी जे विभाग आहे कृषी विभागाला हा 9,710 कोटी रुपये मिळालेला आहे. इथं बघू शकतो कृषी विभागाला इथं 9,710. नियोजन विभागाला काय मिळाला आहे बघा 9,060 कोटी 45 कोटी रुपये एवढा निधी हा नियोजन विभागाला मिळालेला आहे. आणि खाली काय दिलं बघा आणखी इतर मागास बहुजन कल्याण या विभागाला जवळपास 4,368 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या 2025च्या बजेटमध्ये मिळालेले आहे. खाली मृद व जलसंधारण विभागाला इथे जवळपास 4,247 कोटी रुपये इथं या विभागाला मिळालेला आहे. अशा प्रकारे महाराष्ट्राचं 2025 हे बजेट जाहीर करण्यात आलं आहे. तरी तुम्हाला हे बजेटबद्दल जर आणखी काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपले व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. अशीच नवीन माहिती तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.